आता आपली पनीर तंदुरी आलेली आहे. धनश्री औसम आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण पाटील. ब्लॉग बाय करण युट्यूब चॅनलचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आले डोंबिवलीच्या खाऊ गल्लीमध्ये म्हणजेच पेंढरकर कॉलेज जवळ. तर आज आपण वेगवेगळे फूड एक्सप्लोर करूयात, बघूया आपल्याला आज काय 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 खायला मिळते. आपण आता आले कदम फूड हब मध्ये. आपण ट्राय करू, त्यांना विचारूया की ते आपल्याला काय रिकमेंड करतात. भाऊ, तू काय रिकमेंड करशील आम्हाला तुझ्या इथे खायला? चीज चिली ट्राय करा. ठीक आहे, मग एक चीज चिली ट्राय बनव मला. चालेल. स्पाइसेस थोडे कमी ऍड कर. एक काम, मी तिकडे खातो, खूप गर्दी आता. आता आपला चीज टोस्ट सँडविच झालेला आहे आणि याच्यावरती आपण बघू शकतो की खूप सारं चीज टाकलंय आणि वरती हा मेयोनीज आहे आणि त्याने दोन टाईपच्या चटण्या दिल्या, ग्रीन एक रेड आहे. हा, आपण हा ट्राय करूयात. याची लेअरिंग बघू शकतो. याच्यामध्ये आय थिंक हे टाकलंय, शिमला मिरची आहे आणि कांदा वगैरे जे नॉर्मली जे स्टफ टाकतात ते ट्राय करूयात. आणि बघ, पहिले ना विदाउट चटणी आणि खाऊन बघूयात आपण. त्याला काय होणार माहितीये काय, जे त्याची सँडविचची जी टेस्ट आपल्याला येणार नाहीये. आपण ट्राय करून बघूया. मला ना काय वेगळं स्पेशल असं नाही वाटत आहे. नॉर्मल जे टोस्ट सँडविच असतात तसंच आहे. तुला काय वाटतंय? सेम ना? बिकॉज मी खूप वेळा ट्राय केले आहेत ना चीज टोस्ट सँडविच आहेत, म्हणजे मोस्ट ऑफ अशीच असतात. जास्त काही त्याच्यामध्ये काही वेगळं असं युनिकनेस काय नसतं. तुझं काय म्हणतं रिव्ह्यू काय, तुला काय वाटतं? आपण बघितलं असा एक जो चिली टोस्ट जो सँडविच आपण बाहेर पण खाल्लाय, एक क्रिस्पीनेस असतो. तो क्रिस्पीनेस मला त्याच्यात फील नाही झाला. मला पण याच्यामध्ये थोडासा क्रिस्पीनेस आहे ना याच्यामध्ये. जो एक क्रंच पाहिजे तो क्रंच कमी आहे याच्यामध्ये. ओव्हरऑल नॉर्मल जे सँडविच, हा ॲव्हरेज आहे, नॉर्मल सँडविच सारखे सँडविच आहे. बाकी काय असं याच्यामध्ये वेगळं काय असं युनिकनेस दिसत नाही. चांगला, थोडा स्पायसी वाटतोय. क्रिस्पीनेस तर ठीक आहे. चीज पण चांगली आहे, लोडेड आहे चीज. टेस्टला ओके. चटणी सोबत मोठा जावा. पनीर चीज तंदूरी एक कर. तेरा स्पेशल ऑर्डर कौन सा वही है क्या? स्पेशल ऑर्डर पनीर चीज तंदूरी. हाँ तो पनीर चीज तंदूरी कर दो. हाँ, आता आपली पनीर तंदुरी आलेली आहे. आता आपली तंदुरी आली जायला. अरे मला रविवार तंदुरीच आठवते. 132 ऍक्शन.
आता आपली पनीरची फ्रँकी आलेली आहे. तर डाऊन टाऊन मध्ये आपण ही फ्रँकी घेतली. तर बघूया आपल्या पनीरची फ्रँकीची टेस्ट कशी लागते. ना आपण आणि काही खाल्लेलं नाही का महाबळेश्वरला? नाही ठीक आहे. आपण महाबळेश्वरमध्ये विनालेकमध्ये खाल्लेली होती. तिची जी रोटी आहे ती सगळ्यात मला तरी वाटतं आतापर्यंत जेवढी आपण खाल्ल्यात बेस्ट आहे. सगळ्यात बेस्ट ती आहे. आणि हिच्यामध्ये कसं माहिती का जो स्टफ भरलाय ना तो खूप बाहेर येतोय. आणि टेस्ट वगैरे तिची तुला कशी वाटते? ठीक आहे, म्हणजे चांगले ज्युसी एकदम मस्त आहे. तंदुरीचा फ्लेवर चांगला येतोय. जो तंदुरी सॉस आहे ना त्याचा फ्लेवर असं म्हणजे तोंडात थोडं हे होतं, चांगलं वाटतं. मला पण चांगली वाटली. फक्त एवढंच आहे की आज आपण संडेच्या दिवशी खातोय फ्रँकी, ती पण व्हेज. म्हणजे फ्रँकी तर व्हेजच असणार आहे, पण ती कसं गळ्याखाली माझ्या उतरत नाहीये. आता आपण काय करूयात, आरवी शेफ चॉईस ट्रक तिथे मला शोरमा दिसतोय, तो शोरमा तिथे ट्राय करूयात. चल अनिकेत. भाऊ एक काम कर, आपल्याला ना शोरमा मध्ये काय बनवतं? ओनली चिकन आहे, चीज आहे, पेरी पेरी आहे, तंदूर आहे, पायपी आहे, चिप्स शोरमा आहे. मला प्लेन मध्ये बनव. प्लेन मध्ये काय स्पेशल एखादी प्लेन मध्ये शोरमा बनवतो. शोरमा आहे ना जसं हवंय तसं आहे, ज्युसी आहे. म्हणजे मला जेवढं आवडतं, मला कसं आवडतं एकदम ज्युसी जो शोरमा असेल तो मला आवडतो. तर आणखी ट्राय करून बघ. कसं वाटतं तुला? कसं वाटलं? ज्युसी आहे, चांगला आहे, ज्युसी आहे आणि फ्लेवर चांगला, म्हणजे शोरमाचा चांगला फ्लेवर येतोय. चिकन पण जेवढा प्रॉपर पाहिजे तेवढा शिजलेला वाटतं, म्हणजे ओव्हर कुक पण नाही वाटत आहे आणि कमी पण असं म्हणजे हे नाही वाटत आहे. चिकन काय माहिती आहे का, चिकन आहे ना, चिकन जेवढा कुक व्हायला पाहिजे, कधी कधी रबर वाला फील येतो. प्रॉपर म्हणजे रबरची जी टेस्ट येते ना तसं वाटतं. आणि हा कसा आहे का प्रॉपर शिजलेला आहे. जो ज्यूस आहे ना तो परफेक्टली येतोय. आपण शोरमाला तुम्हाला माहिती असेल म्हणजे खबूज का काय ते अजून पण काय बोलतात, म्हणजे मी मुंब्रा साईडला वगैरे खाल्लेला. त्याची म्हणजे साईज आणि वेगळी असते. आणि आपण कसं तर शोरमाचं खूप सारा इंडियन व्हर्जन निघालंय. खूप काय पेरी पेरीज आणि वेगवेगळे बीबीक्यू सॉस मध्ये करतात. मला तरी क्लासिकल शोरमा आवडतो, बिकॉज कसं होतं जी ज्युसी आणि ते मला वेगवेगळे टेस्ट त्याच्यामध्ये ट्राय करायला जास्त आवडत नाही. जितकं आपण प्लेन खातो तितकं चांगलं वाटतं खायला. शोरमाची प्राइस जी 90 रुपीज आहे. तुला कसं वाटतं, वर्थ वाटते का काय वाटतं? मला पण वर्थ वाटते, बिकॉज म्हणजे जो लोडेड शोरमा पाहिजे. काय ठिकाणी ना खूप शोरमाची रोटी करतात आणि चिकन खूप कमी देतात याच्यामध्ये. आणि हा विदाऊट कॅबेज आणि फक्त चिकन ज्याच्यात त्याची टेस्ट पण मँगो आहे आणि
जो चिकन जो लोड केलाय तो पण जास्त आहे. मला असं वाटतं 90 रुपीज द्यायला काय हरकत नाही शोरमासाठी. या आधी पण आपण इथे 2-3 ठिकाणी आलेलो आहे. मला तेवढ्यांमध्ये हा जरा चांगला वाटला शोरमा आणि एकदम असं वर देणं. मी पण आय थिंक मला एक नाव आठवत नाही, त्याचा पण शोरमा चांगला आहे. आणि हा पण त्याच्यामध्ये म्हणजे काय होतं माहिती का सीन, एक थोडं चिकन त्याच्यामध्ये कमी होतं, याच्यामध्ये चिकन जरा जास्त देतात. जे हे 90 रुपीज घेतात या चिकन साठी त्याला वर चिकन. जर तुम्ही पण इकडे आले ना कधी हा शोरमा ट्राय करा नक्की. तर याचं एकदा मी दुकानाचं नाव परत चेक करतो. तर तुम्ही डोंबिवलीच्या खाऊ गल्लीमध्ये कधी आले तर आरबी चॉईस चिकन इथे शोरमा ट्राय करा. तुम्हाला जो आवडेल तो ट्राय करा. मला क्लासिकवाला आवडतो, तुम्ही क्लासिकवाला खालाय. तर हा शोरमाची टेस्ट खूप चांगली आहे. मी हायली रिकमेंड करेन इकडे आल्यावर तुम्ही नक्की खा. मित्र मी काय बोलतो, तू आता काय खाल्लंय? आता मी डिलाइट्स मधून शोरमा खाल्ला सध्या तरी. आणि अजून तुझ्या हातात तर वेगळीच प्लेट दिसते आता हा अच्छा हे पॅनकेक्स खाल्ले जातात. पॅनकेक खाल्ले. कोणता चांगला कोणता? चांगले तरी आता मी एकच ट्राय केला, एव्हरेज होता बट तो. बट ब्लूबेरी वगैरे चांगला असेल तर मी कोणता खाऊ? इकडे खाऊ की इकडे खाऊ? काय केक ट्राय केला. ते आता नवीन त्यांनी एक युनिक आयडिया आणली आहे चिप्स साठी. चिप्स म्हणजे ते तुला जो फ्लेवर पाहिजे तो ते बनवून देतात. तो ट्राय कर. म्हणजे दोन्ही पण चांगले आहेत, तरी एकदा ट्राय करून बघ. एक काम करूया आपण, काय करूया केक ट्राय करूयात. यांनी रिकमेंड केलाय म्हणून एक केक ट्राय करूयात. हा ब्लूबेरी वगैरे ट्राय कर बघ कसं आहे. त्याच्यामध्ये ठीक आहे, 3 फ्लेवर आहेत. ब्लूबेरी वाला ना? ठीक आहे. चॉकलेट वाला पण ट्राय कर बघ कोणता चांगला आहे. कोणता? चॉकलेट? हा चॉकलेट. तू बरेच खाल्लेत वाटतं इकडे. मी नाही तरी आता ट्राय करणार. आता पुढे बघूया. आता भरपूर उद्या परत येशील? हा उद्या वगैरे परत येऊन बघूया ट्राय. आय थिंक ते सॅटर्डे संडेच असतात. अच्छा असं आहे काय? तू पुढच्या सॅटर्डेला? हा पुढच्या सॅटर्डेला येईल नक्की. चालेल सर, मी एक ब्लूबेरीचा केक ट्राय. ओके चालेल. ठीक आहे सर. हा एक्सप्लोर करतोय आता मी. इकडे फ्रँकी खाली, इकडे या साईड चालूच तुम्ही शूट करत होते राईट तिकडे. आम्ही तिकडे आय थिंक मी तिकडे एक शोरमा खाल्ला आणि एक सँडविच केलं. मला बघितलं. आणि एक इकडे फ्रँकी खाली. बघूया म्हणजे बरं तुम्ही बघितलं केकचं आहे. बरं एक केक ट्राय करूयात. चीज केक आहेत आपल्याकडे. ब्लूबेरी आहे, बिस्कॉफ नटेल आहे 130 आहे आणि ब्राउनी 80 आहे. आज बाकीचे ऑप्शन्स नाही आहेत ऍक्च्युली. मला आवडतात चॉकलेट्स, तर तू कोणता रेकमेंड करशील? जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं चीज केक मध्ये तुम्ही ते रेकमेंड करेन. ते काही नवीन आहे. आणि ब्राउनी एक आहे, चॉकलेट ब्राउनी आहे. चॉकलेट मध्ये 2 गोष्टी. ओके, चॉको चिप्स आणि हे चीज आहे. चीज केक ठीक, एक काम कर मग, एक मला चॉको चिप्स पण दे आणि एक हे पण कर. पार्सल करायचं? नाही मी इथेच खाणार. थँक्यू. मी तुम्हाला शूट केल्याचा काही इश्यू नाहीये ना? चालेल, मला काही प्रॉब्लेम नाहीये. धनश्रीने मला कोणता हा धनश्री? चॉकलेट ब्राउनी. आता हा मला जो मला दिलाय तिने ट्राय करायला, मी ट्राय करतो. बघा त्याची टेस्ट कशी आहे. सॉफ्ट आहे, थोडस स्वीट कमी आहे. मला स्वीट थोडं जास्त लागतं, बट ओव्हरऑल जो सॉफ्टनेस हवाय तो सॉफ्टनेस आहे याच्यामध्ये. आणि एक तर दुसरं वाला अजून एक हे कर ना, हा वाला होता ना आपल्याला. नटेला चीज केक आहे. हा आहे ना, मी जस्ट ब्रेक करायला घेतलाय. एवढा सॉफ्ट आहे ना, लिटरली आहे बघ. धनश्री ऑसम आहे. सिरियसली तुम्ही ट्राय करा. जो स्वीट हवा आहे ना तो स्वीट याच्यामध्ये आहे. म्हणजे मी हा वाला पण ट्राय केलेला, मला याच्यात थोडं स्वीट कमी वाटलं. बट जे मला टेस्ट बडला मला जे हवंय जितकं स्वीट हवंय तो इतकं स्वीट आहे याच्यामध्ये. यात धनश्री तू काय काय टाकलं अजून, म्हणजे कशाने बनवलंय? खाली बिस्किट बटर स्पेस असतो, चीज केक आहे, बेस आहे. ओके, पुन्हा बोलू. पूर्ण बोल चालेल. खाली जो बिस्किट बटर आहे त्याचा बेस आहे. वरती पूर्ण क्रीम जे चीज केकचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे ते मध्ये आहे. आणि वरती पूर्ण चॉकलेट स्प्रेड आहे. बट ना सिरियसली मला ना हा खूप आवडला. जो मला जो स्वीट हवा असतो ना, मला तो स्वीट याच्यामध्ये आहे. आता ना अनिकेत आपण काय करूया माहिती का, पोट पूर्ण कच्चा भरलाय त्याला. मी पण फुल झालोय थोडा आता. काहीतरी आता आपण काहीतरी सोडा किंवा काहीतरी असं काहीतरी ट्राय करूयात. हो, आणि ते लास्ट करूयात त्याच्यामध्ये. ऐक ना अनिकेत, मला तिथे मोहितो दिसतोय. एक काम करा, मोहितो मध्ये जाऊयात. पिकाचू मोहितो. हा चालेल, तरी
मित्र ऐक ना, एक काला खट्टा कर, एक जामून कर आणि एक लिची कर, 3 फ्लेवर कर ना. आणि त्याच्यामध्ये ना आईस क्यूब कमी टाक, 2-2च टाक. एक टाक, जास्त नको टाक. हा कुठला आहे? हा जामून आहे ना? माझाच, 3 वेळा माझेच. आता आपण पिकाचू मोहितो मधून एक काला जामून आणि एक हा कोणता आहे का तुझा? हा काला खट्टा आहे. तर याच्यामध्ये ना तुम्ही एक बघू शकता, ब्रँडिंग त्यांची बघा कशी मस्त आहे. म्हणजे पिकाचूचं स्टिकर लावलाय आणि हा प्लॅस्टिकची पण क्वालिटी खूप चांगली आहे. आणि आता आपण हे टेस्ट करूया, हे कसं लागतंय. हे काय माणूस आहे रे तू? चांगलं आहे, चांगलं तर आहेच. आणि आता एवढं सगळं खूप वेगवेगळं खाल्लं आपण. काय काय खाल्लं आपण आज? आज आपण खाल्लं व्हेज पासून स्टार्ट करूया आपण. आज आपण खाल्लं व्हेज मध्ये फ्रँकी खाल्ला, त्याच्यानंतर खाल्लं चिली टोस्ट, चीज चिली टोस्ट खाल्लं, त्याच्यानंतर शोरमा खाल्ला आपण, शोरमा खाल्लं, पॅनकेक खाल्ले, केक खाल्ले, आपण डेझर्ट मध्ये केक खाल्ले. आणि आता हे सगळं जिरवायसाठी आपण मोहितो पितोय. आता आपण काय करूया मित्रांनो, आजचा ब्लॉग एंड करूयात. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जास्तीत जास्त जितकं तुम्हाला शेअर करता येत असेल तेवढं करा.